राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। मतदारसंघातील कामासाठी भेट झाल्याची बावनकुळेंची माहिती। चंद्रकांत पाटलांची जयंत पाटील यांची माहिती। शासकीय निवासस्थानी भेट झाल्याची माहिती। मला लोकसभा लढवायची होती, किरण सामंतांनी बोलून दाखवली इच्छा। उदय सामंत रत्नागिरीचे तर राजन साळवी राजापूरचे आमदार। मी खासदार असं सांगितलं होतं, किरण सामंतांचं मोठं वक्तव्य। पक्षांतर केल्यानंतर राजन साळवी पहिल्यांदाच राजापूरमध्ये आणि कार्यकर्त्यांकडून राजन साळवींचा सत्कार। विधानसभा मतदारसंघात 30,000 सभासद नोंदणी करण्यात येणार। पक्षवाढीसाठी शिवसेना शिंदे गटाचा नवीन उपक्रम। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी होणार। लोकसभा विधानसभा पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड। राबणाऱ्याला नाही तर गिफ्ट देणाऱ्याला तिकीट। नीलम गोऱ्हेंनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचेही उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। भिवंडीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना 2 मर्सिडीज दिल्यावर शिवसेनेत पद मिळतं असं वक्तव्य केलं होतं। यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विभागांच्या कामाचा आढावा घेतला। नव्यानं तयार होत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही पाहणी केली। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 3,345 कोटींचा आराखडा शासनाला सादर। सिंहस्थ कुंभमेळा 22 महिन्यावर येऊन ठेपल्यानं प्रशासनाकडून जय्यत तयारी। जालन्याच्या खरपुडी येथील सिडको प्रकल्पाला काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी दिली भेट। प्रकल्पात संपादित झालेल्या जमीन मालकांना समान मोबदला मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा। मालेगावमध्ये कधीही बांगलादेशी निघणार नाहीत, ते सगळे भारतीयच, असुद्दीन ओवेसींचं वक्तव्य। एमआयएमनं मालेगावातील जागा गमावल्यानं हे सगळं सुरू असल्याचाही ओवेसींचा आरोप। एमएमआरडीचे अधिकारी मुद्दाम बिलं थकवतात। मेट्रोची कामं करणाऱ्या सिसरा या फ्रान्सच्या कंपनीचा गंभीर आरोप। राजकीय नैतिक हस्तक्षेप केला जावा अशी सिसराची मागणी, मात्र एमएमआरडीएनं सिसरा कंपनीचे आरोप फेटाळले। फ्रान्सच्या कंपनीच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी मी बोलेन, पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही किंमत मोजू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मिंदे सरकारचे घोटाळे बाहेर येतात। मुंबईत दशकभरापासून काम करत असलेल्या फ्रान्ससारख्या परकीय कंपनीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही। भ्रष्टाचाराचा उगम शोधा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। एमएमआरडीमध्ये भ्रष्टाचाराशिवाय एकही काम होत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका। सिसरा कंपनी संदर्भात ईडी सीबीआय चौकशी करा, खासदार अरविंद सावंत यांची मागणी। अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक। 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार। संजय गांधी नॅशनल पार्कमधील पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित। महाराष्ट्र विधिमंडळ समित्यांची घोषणा। 11 विधिमंडळ समित्यांवर भाजपचे अध्यक्ष। समित्यांवर नियुक्त्या न झाल्यानं अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती। नवीन वाळू धोरणासंदर्भात 28 फेब्रुवारीला अंतिम सादरीकरण होणार। महिनाभरात मागवलेल्या हरकती आणि सूचनांवर होणार चर्चा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सादरीकरण। मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उतरून पुण्यातील विजय साष्टे या व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न। जमिनीची फसवणूक झाल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती। मसादोग ग्रामस्थ यांचं अन्नत्याग आंदोलन। फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं, वैभवी देशमुखची प्रतिक्रिया। एक आरोपी फरार आहे, सरकारी वकील नियुक्ती, बी टीम यासह अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आंदोलन पुकारल्याची वैभवीची माहिती। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, बीडच्या नागरिकांची मागणी। केज पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मसादोग ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट। मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेतात, शिंदे सरकार असतं तर सगळे आत असते, जरांगेंचं वक्तव्य।
देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांची, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगे यांचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना फोन. आंदोलकांच्या मागण्या मनोज जरांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. खासदार सुप्रिया सुळेंचा धनंजय देशमुखांना फोन. मसादो गावात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची सुप्रिया सुळेंनी घेतली माहिती. यावेळी सुळेंकडून देशमुख कुटुंबियांच्या आरोग्याची विचारपूस. मसादो ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजेंची हे देखील आंदोलनात सहभागी. मसादोच्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना पाहून दुःख होते. अंजली दमानी यांची पोस्ट. मंत्री असेल तर यंत्रणा कामाला लागते, सामान्य माणूस असणं गुन्हा. दमानी यांची पोस्ट. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवताना महाराजांचं बलिदान न दाखवण्यासाठी दबाव होता. डॉक्टर अमोल कोल्हेंचा खुलासा. नैतिकता पाळली तरी हेतूवर प्रश्न उपस्थित करतायत. कोल्हेंकडून नाराजी व्यक्त. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं ग्रामीण पोलिसांना पत्र. देवाच्या दारी कुणीही सेलिब्रिटी नसतो, प्रत्येक जण भक्त असतो. त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया. कोल्हापुरात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन. प्रशांत कोरटकर यांच्या नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना शिवीगाळ केली. घरात घुसून मारण्याची धमकीही दिली. इंद्रजित सावंत यांना धमकी. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींकडून घटनेचा निषेध. अशी भाषा करणाऱ्या भामट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. मिटकरींची मागणी. इतिहासकाराला धमकी येत असेल तर मुख्यमंत्री देशाच्या गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी. खासदार अरविंद सावंत यांची मागणी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढला. राज्य सरकारचा मोठा निर्णय. फेब्रुवारी महिन्यातच थकबाकी मिळणार. नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेट सादर. आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याकडून बजेट सादर. बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईत बेस्ट बसच्या जादा गाड्या धावणार. पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरता बेस्ट उपक्रमाच्या वतीनं काही अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचा निर्णय. तिकीट महागल्यानं रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ. महागड्या तिकिटांमुळे थर्ड एसीला प्रवाशांची प्राथमिकता. रेल्वेनं प्रसिद्ध केली आकडेवारी. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा गुरुवारी 12 तास बंद. मोहिली येथील उच्चन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचं अत्यावश्यक काम केलं जाणार. शालेय बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक, सीसीटीव्ही कॅमेरा अशी उपकरणं असणं आवश्यक. नव्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शालेय बससाठी नवी नियमावली असणार. परिवहन मंत्र्यांची माहिती. 10वी-12वीच्या 9,794 गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे पालिकेचं अर्थसहाय्य. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 17,04,30,000 रुपये जमा. IIT तथा IIMचं शिक्षण. इंजिनिअरिंग कॉलेजमधून BTech सोबत MBA करता येणार. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थेत काही बदल करण्याची जोरदार तयारी. पुण्यात महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषद. शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावं हे प्रशिक्षणातून सांगितलं जाणार. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट. बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या मराठी कानडीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाची पार्टी. पुण्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या डान्सचा व्हिडिओ वडेट्टीवारांकडून एक्सवर पोस्ट. गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाण प्रकरणी मारणे अटकेत. मकोका अंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक. मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याला अटक. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर दिल्या होत्या घोषणा. अटक केलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक. मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त. मंत्री नितेश राणेंची माहिती. घोषणा देणाऱ्या परप्रांतीयाला जिल्ह्यातून हाकलून देणार. नितेश राणेंचा इशारा.
रायगडमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी 11 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीनं कारवाई केली. मालवणमधील राष्ट्रविरोधी घोषणा प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक. उदय सामंत, गुलाबराव पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचा महापालिकेत राडा. आयुक्त कार्यालयात कार्यकर्त्यांचा ठिय्या. मिळकत कर विभागातील गैरकारभार विरोधात आंदोलन. गडचिरोलीच्या मार्कंडदेव यात्रेला उद्यापासून सुरुवात. यात्रेसाठी चंद्रपूरच्या साखरी घाटावरून येणाऱ्या भाविकांसाठी नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचा पूल तयार. भंडाऱ्यात पोहोचणार प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावरील अमृत जलचं 2 टँकर. महाशिवरात्रीनिमित्त कुंभस्नानाचं आयोजन. सकल हिंदू समाजानं घेतला पुढाकार. नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अन्यथा कृषी मंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचा इशारा. आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. यवतमाळ जिल्ह्यातील 2,92,000 शेतकऱ्यांना सन्मान निधीचं वितरण. मंत्री अशोक उईके यांची माहिती. वाशिमच्या कारंजा बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक. आज गव्हाचा लिलाव बंद. काल दिवसभरात कारंजा बाजार समितीत गव्हाची 9,000 क्विंटलची आवक. जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणं आवश्यक. शेतकऱ्यांना केंद्र मानून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. जयकुमार रावल यांची ग्वाही. परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित. कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांचे आदेश. जालना नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीनं दिल्याचं प्रकरण. मालेगावात 30 मार्चला विराट हिंदू संत संमेलन. संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर राहणार उपस्थित. हिंदू संत संमेलनाला समाजवादी पार्टीचा विरोध. नाशिकच्या गिरणा नदीपात्रात चणकापूर धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग. रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांना मोठा दिलासा. रायगड जिल्ह्यात कलिंगड शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य. तळा तालुक्यात 400 हेक्टरवर कलिंगडाची लागवड. कलिंगड उत्पादनांची 32 कोटी रुपयांची उलाढाल होणार. कृषी विभागाची माहिती. नांदेड जिल्ह्यात हळद काढणीला वेग. मात्र हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होणार. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीच्या पेऱ्यात प्रचंड घट. ज्वारीला बदलत्या वातावरणाचा फटका. ज्वारी पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी. होळीनिमित्त राज्यातील महिलांना रेशनिंग दुकानांवर साड्यांचं वाटप. राज्यभरात 24 लाख साड्यांचं वाटप सुरू. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्यांचं वाटप. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नंदुरबारच्या उमरदे येथील आंदोलकांनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि माजी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 3 खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत 10 लाखांची खंडणी मागितली. धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण. ढोकी परिसरात आढळलेल्या मृत कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल. लायब्ररीतून पुस्तक आणायला गेलेल्या 10वीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू. अज्ञात वाहनानं कट मारल्यानं अपघात झाल्याची माहिती. नाशिकच्या पार्थर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे जातानाची घटना. रत्नागिरीतील कांदळवण विभागाचा भोंगळ कारभार. अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यानं 50हून अधिक कासवांच्या पिलांचा मृत्यू. कासव संवर्धनासाठी शासनानं जे खर्च केले ते लाखो रुपये पाण्यात. कर्नाटकच्या बिदरमध्ये खासगी बसला वर्ध्यात अपघात. प्रयागराजवरून येताना तुळजापूर नागपूर मार्गावरची घटना. 14 जण गंभीर जखमी. कोळशानं भरलेल्या ट्रकची दुचाकीला जबर धडक. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या तुमसर तिरोडा मार्गावरची घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.